जय शिवराय मित्रांनो, मी पुन्हा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज जात आहे प्रति तुळजापूर भवानी मंदिरात, जे आहे आपल्या ठाण्यामध्येच। तुम्हाला जे माझ्या मागे दिसते तेच आहे तुळजाभवानी मंदिर, जे आपल्या ठाण्यामध्ये स्थित आहे, ठाणे वेस्टला। जर ज्यांना कोणाला तुळजापूरला जायला जमत नसेल तर त्यांनी नक्कीच इथे येऊन तुळजाभवानीचे दर्शन घ्या। तर या तुळजाभवानी मंदिरात कसं जायचं ते आपण पाहूया। हार्बर लाईनने लोकल ट्रेन पकडून तुम्हाला यायचं आहे इथे ठाणे स्टेशनला, आणि ठाणे स्टेशनच्या वेस्टला आहे हे मंदिर। ठाणे स्टेशनला पोहोचलो आणि या जादूच्या शिड्यांवर उभा राहिलो, आणि या जादूच्या शिड्या तर सगळ्यांनाच माहिती आहेत, फक्त उभा राहायचा, त्याबरोबर आपल्याला वरती नेऊन सोडतात। आणि स्टेशनच्या बाहेर आलो, हा वेस्ट साईडचा बस स्टॉप आहे, इथे कधी पण येते गर्दीच असते वेस्टला। मी रॅपिडो बुक करत होतो पण रॅपिडो काही बुक होत नव्हती। मग बाहेर गेलो स्टेशनच्या खाली, तिथे ऑटो भेटली। काकांना विचारला किती रुपये घेणार तिथे जायचे, तर काका बोलते 50। मी काकांना बोललो मीटरवर चला, आणि मीटरवर गेलो तर फक्त 30 रुपयामध्ये तुळजाभवानी मंदिराजवळ पोहोचलो। हे मंदिर फक्त स्टेशन पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बसने सुद्धा येऊ शकता, पण मला घाई होती कारण मला ऑफिसला जायचं होतं। लगेचच मी जाऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतलं। तुम्ही बघू शकता भवानी मातेचे हे सुंदर रूप, मला तर खूप आवडलं। आणि ह्याच आहेत त्या भवानी माता ज्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूचा नाश करण्यासाठी भवानी तलवार दिली होती। तर आता आपण मंदिराच्या आतील भाग बघूया। मंदिराचं हे कोरीव काम एकदम सुंदर आणि छान आहे। असं वाटतं पूर्ण दगडाचा वापर करून हे मंदिर बनवलं आहे, कारण जवळून बघितल्यावर असं वाटतं की हे पूर्ण दगडाचंच मंदिर आहे। आणि याच्यावर जे कोरीव काम केलंय ते खरंच खूप छान आहे, तुम्ही बघू शकता मंदिर। या मंदिरात असलेली तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि हे मंदिर हे सगळं तुळजापूरच्या मंदिरासारखं आहे। तसेच तुम्हाला इथे हे स्तंभ बघायला मिळेल ज्याच्यामध्ये दिवे लावतात, आणि तुळजाभवानीच्या मंदिराच्या बाजूला अशा 2 छोट्या मूर्त्या आहेत देवीच्या, आणि तसेच तुम्हाला इथे चरण पादुका सुद्धा पाहायला मिळतील, तिथे तुम्ही डोकं ठेवून दर्शन घेऊ शकता। खरोखर भवानी आईला बघून असं वाटतंय की साक्षात आपल्या समोरच उभी आहे, अशा प्रकारची ही मूर्तीची रचना केलेली आहे। मंदिरात थोडा वेळ बसलो आणि ते निघालो, आणि निघताना भवानी आईचं परत दर्शन घेतलं। आणि इथूनच एक 200 मीटरवर आहे गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर। मग मी तिथे चालतच गेलो। नंतर तिथून जाताना हा एक बाबाचा पुतळा होता, कुठल्या बाबाचा आहे काय माहिती नाही, बहुतेक बाहेर देशातला वाटतं असं बघून तरी वाटतंय। हा इथे एक कचराळी तलावाचा प्रवेशद्वार, आणि तिथेच आहे हे श्री गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर। आतमध्ये जाऊन बाप्पाच्या सुंदर रूपाचं दर्शन घेतलं। इथे बाप्पाच्या 2 मूर्त्या आहेत, तसेच तुम्हाला या मंदिराच्या पाठीमागे अष्टविनायकाचं दर्शन होईल। आणि हे तुम्ही पाहू शकता, हे आहे कचराळी तलाव, आणि याच्याच बाजूला आहे हे गणपती बाप्पाचं मंदिर। इथे असलेली मूषक राजांची मूर्ती ती सुद्धा खूप छान आहे। आणि तसंच तुम्हाला इथे होम दिसेल, इथे लोक अभिषेक घालायसाठी येतात। तिथूनच पुढे जाताना लागतो तलावपाली लेक, आणि तिथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती। शिवाजी महाराजांना नमस्कार केला, आणि शिवाजी महाराजांना नमस्कार करणं हे आपले प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे, कारण त्यांच्यामुळे आज आपल्या मंदिरात देव आहे। तिथेच आलेले फॉरेनशी पलट मारून कांढरे कावले, त्यांच्यासोबत गेलो त्यांचा एक व्हिडिओ करायला। हातावर एक जण येऊन बसला, भाई हातावर बसले एवढा भारी वाटलं ना, माझी तोंडावरचा आनंद बघा एकदम। तर चला मंडळी, आजचा व्लॉग इथेच संपवतो, आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।